सगळ्यांच्या घरी अगदी आवडीने बनवला जाणारा सकाळचा जर कोणता नाश्ता असेल ना, तर ते म्हणजे झटपट होणारे पोहे. हलके, चविष्ट आणि झटपट तयार होणारे हे पोहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता आहे. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे आणि लिंबाचा आंबटपणा व तिखट चवीमुळे ना पोह्यांना एकदम भन्नाट अशी टेस्ट येऊन जाते. वरून कोथिंबीर आणि शेव टाकली की पोह्याची चव अजूनच वाढते. तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्रीयन चवीचे अगदी झटपट असे तयार होणारे पोहे. चला मग आपण रेसिपी पाहूया. तर आहे ना, सर्वात अगोदर आहे ना आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत. तर आहे ना, अर्धा किलोला कमी एवढे इतके मी पोहे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकूया. पाणी टाकल्यानंतर लगेच मात्र पाणी काढायचं नाही आहे. अगदी 2 ते 3 सेकंदासाठी पाणी यामध्ये ठेवायचं आहे. यानंतर पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता पोहे अगदी मऊसूद असे सुट्टे सुट्टे अगदी मोकळे होतील इतके पोहे छान असे भिजले गेलेले आहेत. तर आहे ना, पोह्यासाठी लागणारी बेसिक तयारी इथे मी करून ठेवलेली आहे. जसे की कांदा कट करून घेतलेला आहे, त्याच्याबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता देऊया फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया. ते सुद्धा छान असे फुलले गेले की यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे. शेंगदाणे तेलामध्येच भाजून घ्या बरं का, अगदी खरपूस असे मस्त भाजले जातात यासाठी. आणि पोह्यामध्ये सुद्धा असे खरपूस शेंगदाणे खाण्यामध्ये ना वेगळीच मजा आहे. तर आहे ना, भाजून झाल्यानंतर तुम्ही शेंगदाणे एका परातीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता. पण इथे मी काढून न घेता यामध्येच यानंतर टाकणार आहे कांदा. असे सुद्धा तुम्ही करू शकता. आता कांदा जो आहे ना, तो अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आहे ना परतून घ्यायचा आहे बरं का तेलामध्ये. खरी चव तर यामध्येच आहे. कांदा छान असा परतला गेला ना की आहे ना पोह्याची टेस्ट आहे ना आणखीन वाढते. त्यामुळे ना कांदा मस्त अगदी मऊ होईपर्यंत आहे ना परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. यानंतर जे काही साहित्य राहिलेलं आहे, जसे की हिरवी मिरची, कढीपत्ता, ते सुद्धा लगेचच ॲड करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. परत एकदा 1 ते 2 मिनिटभर परतून घेऊया. तशी पोह्याची रेसिपी आहे ना सगळ्यांना येते बरं का. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या काही प्रसिद्ध असेल ना नाश्त्यासाठी, तर ते म्हणजे पोहेच आहेत. पण तरीही मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. आता सर्व जे काही साहित्य आहे ना, ते छान असं भाजलं गेलेलं आहे तेलामध्ये. यानंतर टाकलेले आहे हळद पावडर. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये टाकूया पोहे. पोहे टाकते वेळेस ना असे मोकळे करून असे सुट्टे सुट्टे करून टाका. त्यामुळे ना पोहे मिक्स करण्यामध्ये खूप काहीसा वेळ जात नाही आहे. तर आता ना चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया पोह्यामध्ये आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घेऊया पोहे. आणि खरंच सांगते, अगदी असे मऊसूद पोहे झालेले. पोहे मिक्स करून झाल्यानंतर आहे ना त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटभर आहे ना छान अशी वाफ द्यायची आहे पोह्याला. त्यामुळं पोहे जे आहेत ना ते अजूनच अशी मऊसूद होतात आणि खायलासुद्धा खरंच खूप टेस्टी लागतात यासाठी. आता टाकूया सर्वात शेवटी खूप सारी कोथिंबीर. पोह्यामध्ये कोथिंबीर येणं मस्ट आहे बरं का. कारण कोथिंबीरशिवाय पोहे नाही असे मला वाटते. आणि मला तर पर्सनली पोहे ना खूप खूप आवडतात. अगदी दुपारच्या टायमाला तुम्ही मला पोहे दिले ना तरीसुद्धा मी खाऊ शकते. तर मग तुम्हाला आवडतात की नाही पोहे, मला नक्की कमेंट्स करून सांगा. झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटभर वाफ देऊन झालेली आहे. तर आहे ना, बघू शकता तुम्ही पोहे किती सुरेख असे झालेले आहेत. अगदी मऊसूदसुद्धा झालेले आहेत. दिसायला जेवढे सुरेख होते ना, खायला त्याहूनही अधिक अप्रतिम होते. मस्त असे गरमागरम पोहे आहेत ना तयार आहेत. तर पोह्यावरती आहे ना बारीक शेव टाकायचे आणि वरून लिंबू पिळायचा. एक नंबर चव येते बरं का लिंबू पिळल्यामुळे. तर मग रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट्ससुद्धा करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.